हाय, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दिवस सुरू झाला आहे नेहमीसारखा. माझं सगळं काम आवरून झाले, देवपूजा झाली, डबे करून झाले, भरून पण झाले. आणि मी ना आता सकाळीच कोथिंबीर वड्या भरपूर करून ठेवल्यात. कारण काय, आता पावसात काय भाजी करायची मोठा प्रश्न येतो. मग कधी उशीर झाला, काय झालं तर पटकन वडी तळली, भाजीला काय नसेल तर डाळ वगैरे केली तरी चालतं. काय करणार, पर्याय नाही. आणि मोस्टली आता मी काय केलं, सकाळचंच करते. माझ्या अंगात सकाळचं त्राण असतं, संध्याकाळी काय होत इतकं सगळं प्रकार होत नाही. सकाळी मी फ्रेश असते ना, जेवढं काम होईल तेवढं सकाळी उरकून जातं. थंड झाली आहे आता, ती काढून मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून देणार. म्हणजे कसं जेव्हा पाहिजे तसं एक एक वापरायची. जाते 4-5 दिवस, हे चालतं. माझी देवपूजा करून झाली. आणि हो, आम्ही जे मधुकामिनीचं झाड लावलं होतं ना, त्याला खूप छान बहर आला आहे, छान फुलं फुललेत आणि इतका सुगंध त्याचा संध्याकाळी तर इतका दरवळतो ना, जसं काय एखादा रूम फ्रेशनर आपण वापरतो ना, आणि खूप प्रसन्न वाटतं. आणि बघा ना, फुलपाखरू कसं त्यातलं मध शोषून घेतं आहे. आहा हा हा हा. ते मी टिपलं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये, म्हणजे मोबाईलच्या. मला बरं वाटतं असं करायला, केलं उडून. आणि हो, माझी ना केरसुनी सगळी खराब झाली. ते नवीन केरसुनी आणली आहे आणि आता तिची पूजा करणार हळदी कुंकू लावून. आपण लक्ष्मी पूजनला पण केरसुनीची पूजा करतो, आपण त्याला लक्ष्मीचं रूप समजतो ना. आणि आई पण आमची नेहमी अशीच करायची, नवीन केरसुनी वापरायच्या आधी त्याचं पूजा करायची. आणि ते आपण लहानपणापासून बघतो ना, त्याच्यामुळे मला पण ती सवय झाली. नवीन केरसुनी आणली की त्याची पूजा करायची, कोणाला पटो न पटो. मला आवडतं हे सगळं असं करायला, प्रत्येकाच्या मान्यवर आहे ते. चला आता पळते, उशीर झाला आज. कधी कधी असं होतं ना, उशीर काहीतरी करत बसले की बघूया आता मी इथे का ट्रेन. पाऊस पण सुरू झाला नाही का, संध्याकाळी भेटवा. चल, नेहमीप्रमाणे संध्याकाळी आल्यावर धावपळ सुरू. यातच खरं सुख आहे. कालच एक लेख वाचला, खऱ्या सुखाचा शोध. कुटुंब आणि आपली माणसं सोबत असतील ना, तर आयुष्यात कोणताही मार्ग काय म्हणतात ना, कठीण राहत नाही. कारण जीवन जगताना आपण तणाव, चिंता, अपयश याला सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं ना. पण त्याच्यासाठी आपल्या मनाचा समतोल टिकवून ठेवायला हवं. पण सुख कशाला म्हणतात ते न कळल्यामुळे सुखासाठी आपण जी खटपट करतो ते म्हणजे एखाद्या मृगजळाच्या मागे लागल्यासारखं असतं. खरं म्हणजे सुख मांडण्यात आहे असं आपल्या बऱ्याचशा धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. जीवन सुखानं आणि आनंदानं जगणं ही खरं तर एक कलाच आहे. आणि याची जाणीव बहुतेक लोकांना नसते. म्हणजे आपण भौतिक गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सुख शोधायचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्या संकट येतात, त्यावेळी आपण हताश, निराश होतो, दुसऱ्यांवरती दोष आरोप करतो आणि मनाचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो ना. पण त्यावेळेला काय, जे आहे ते स्वीकारायचं आव्हान आणि न घाबरता संकटाला तोंड द्यायचं. आणि आपला हा सुखाचा शोध ना, आपलं आयुष्य संपेपर्यंत कायम चालू असतो, कधी संपत नाही. माणूस म्हणतच नाही मी आता सुखी आहे म्हणून कधी. म्हणजे जे मी वाचलं ना, त्यातलं काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि मला पण त्या पटल्या. खरंच आपण आहे त्या गोष्टीत सुख मानायला शिकलं पाहिजे. मसाले भात तयार आहे, बघूया उघडून. वाफ येते छान, गरमागरम. झाला बाबा आवरून सगळा स्वयंपाक झाला की मी इथे येऊन जरा बसते. गरम झाले असतं, लगेच काय जेवत नाही, थोडं थंड व्हायचं. आता मला ना काय सांगायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं. एक काहीतरी विचार येतो डोक्यात आणि मग राहून जातं. मग परत आठवलं, आता मला आठवलं की हल्ली मी काही व्लॉग बघते ना, आता आपण बघतोच ना, तुम्ही माझे बघता, मी पण कोणाचं तरी बघते. ते आता एक कोणाचा तरी व्हिडिओमध्ये मी एक शब्द ऐकला, क्रिंज करायचं. क्रिंज काहीतरी असा शब्द आहे. क्रिंज म्हणजे काहीतरी असं ब्लॉगमध्ये वेगळं करायचं, धमाकेदार असं, लोकांना बघावंसं वाटलं पाहिजे. मग काही जर भांडणं घरातली, कोणाचं काय, कोण कोणाला ओरडते, कोण आदळा आपट करते, असं ते दाखवतात. का तर लोकांना काय म्हणतात ना, ब्लॉग बघण्यात इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून. तर सांगायचं नीट बसते तर मी पण नीट बस, तर ते लोकांनी बघितलं पाहिजे ना. ते तर मी तर जे घडतं तेच दाखवते. तर मला एक दोन जण म्हणाले, तू क्रिंज का नाही करत, म्हणजे ते काय असं सनसनीखेज व्लॉग का नाही बनवत. आधी मी असं ऐकलं, व्लॉग म्हणजे काय, तर आपलं जे दिवसभराचं असतं, जे आपण करतो ते व्लॉगमध्ये सांगतो की आपण काय ॲक्टिव्हिटी केली ते दाखवतो. मग ती ठरवून करायची असते, हे मला आत्ता कळलं. मी आपलं जसं आहे तसं करते आणि मी तसंच करू शकते, मला काय वेगळं येणार
नाही, कारण जे माझं रुटीन लाईफ आहे तेच मी तुमच्यावर शेअर करत असते आणि तो व्हिडिओ कुणी बघावा म्हणून माझ्याच्याने काय तर हे काय जमणार नाही, काय ते वेगळं असं वेडंवाकडं काहीतरी किंवा ते उगाचच आरडाओरडा असं सॉरी माझे जे गिने चुने लोक आहेत ना ते माझे बघतात, मी त्यात समाधानी आहे नाही. मला फक्त लोकांशी संवाद करायचा आहे, काहीतरी बोलायचं आणि ब्लॉगमधून मला असं वाटतं की काहीतरी आपलं म्हणजे मला असं वाटतं की जे आपण करतो जे दाखवतो त्यातनं एक काहीतरी मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे, काहीतरी त्यांना आनंद मिळाला पाहिजे, पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे, त्यांना बघून छान वाटलं पाहिजे, त्यांच्या डोळ्यांना समाधान मिळालं पाहिजे, त्यांना छान अनुभूती आली पाहिजे. मग हा आरडाओरडा ही भांडणं हे बघून काय मेसेज जाणार. असं आहे की केवळ आपल्या व्हिडिओला व्ह्यूज यावेत, मला व्ह्यूज नाही आले तरी चालतील, मला कसं समाधान आहे की मी बोलते, कनेक्ट होते, माझे विचार त्या व्लॉगच्या माध्यमातून मी बोलत असते. कारण कधी कधी असं मी आता बोलते ते ऐकायला लोकांना कंटाळा येतो, म्हणून असं काहीतरी कृती करायची, एखादा पदार्थ बनवायचा, ब्लॉग करायचा, काहीतरी कुठे आणि त्याच्यामध्ये एखादा छानसा काहीतरी मेसेज लोकांपर्यंत पोचवायचा, कसं जीवन जगायचं आनंदाने. आणि रोज माझं लाईफ तेच आहे, रुटीन आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. आणि मी तुम्हाला काय वेगळं दाखवणार, जे आहे तेच दाखवायचं ना, खरं तेच दाखवायचं ना, की खोटं ड्रामा करायचा असतो. म्हणजे मी तर नवीनच आहे हे माझ्यासाठी, हा चॅनल माझं कुठे जास्त जुनं नाही आणि रोज काय मी व्हिडिओ करत नाही, पण आता मी बघायला सुरुवात केली हल्ली ब्लॉग. पूर्वी मी थोडे बघायचे, आता मध्ये असं रोज 1-2 ब्लॉग तरी बघते की बाबा आपलं आपण करतो म्हणजे कसं करायचं असतो काय. तर मला असं जाणवलं की ते क्रिंज करायचं असतं, तर कोणीतरी असं सांगत होतं. तर रोज माझी तीच धावपळ आहे, रोज डबा करायचा, ट्रेन पकडायचा, घरी यायचं, स्वयंपाकाचा, कधीतरी बाहेर जायचं, कधी फिरायला जायचं, कधी मार्केटला जायचं, कधी संडेला थोडं वेगळं, कधी आउटिंग, कधी पिकनिक, असंच असतं. मग हे रोज रुटीन आहे, रोजचा दिवस तसाच आहे, तरीसुद्धा तो वेगळा आहे, सगळ्यांचाच असतो. कसं काय बघा, रोज मी ट्रेन पकडते, रोज डबा करते, सगळं रोज. पण रोज मी जेव्हा ट्रेन पकडते तेव्हा रोज मला ट्रेनमध्ये वेगवेगळ्या लोक दिसतात. आज हिने ही साडी घातली, आज ह्या बाईने असं केलं, रोज काहीतरी बाहेर वेगळं घडतं ते मी बघते, तो मला अनुभव येतो. घरी आल्यावर रोज तीच भाजी नाही करत, आज वेगळी भाजी, आज हा ड्रेस घातला, उद्या तो ड्रेस घातला, आज अहोंशी ह्या विषयावर गप्पा मारले तर उद्या त्या विषयाची. म्हणजे दिनक्रम तोच आहे, पण त्याच्यात एक तरी गोष्ट अशी शोधायची की त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल. एक तरी वेगळी गोष्ट आपल्या आयुष्यात रोज घडत असते जी आपल्याला छानसं फील देऊन जाते. आणि सुख दुःख अडचणी आयुष्यात येतात आणि वादविवाद होतात. काही जणांना असं वाटेल की छानच राहतात नेहमी, छान राहतोच आम्ही, प्रश्नच नाही. पण छान राहिलं, छान बॉन्डिंग असलं तरी कधीतरी त्या बॉन्डिंगमध्ये मतभेद होणारच. पण मग त्याचं बाऊ नाही करायचं. ते लोकांना काय दाखवायचं आहे की कसं तुम्ही याच्यातनं छान आयुष्य जगाल हे मला दाखवायचं आहे, की पॉझिटिव्हिटी घ्याल. तर सॉरी ज्यांना माझ्याकडून असं काही धमाका द्यायचं अपेक्षा असेल तर तसं काही तुम्हाला भेटणार नाही. ह्या अशाच गप्पा असणार आहेत, साधासुद्धा सिम्पल ब्लॉग असणार आहेत. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की हां. आणि जे बघतात, काही मला कमेंट्स करतात, काही मैत्रिणी, ते मला आवडतं. त्यामुळे एक बॉन्डिंग होतं आहे तुमच्याबरोबर, एक फॅमिली झाली आहे. आणि ज्यांना माझे ब्लॉग आवडतात ते बघतात, ज्यांना आवडते स्किप करतात. जेवायचं आहे, चला आता जेवणानंतरचा गप्पांचा कार्यक्रम. कसं आहे माहिती आहे का, एखादा प्रसंग आयुष्यातला, म्हणजे मिस्टर जसे आजारपणातनं मोठ्या बाहेर आले त्यानंतर आकाश पण थोडा हळवा झाला आहे त्यांच्या बाबतीत. म्हणजे हा त्याचा रोजचा नित्यक्रम आहे की संध्याकाळ झाली की पप्पांचे पाय दाबणं, त्यांच्या पायाला तेल लावणं. आता मध्ये 2 महिने नव्हता, आल्यावर पुन्हा सुरू. मुलं पण काय होतात माहिती आहे का, एखाद्या प्रसंगामुळे खूप हळवी होऊन जातात, खूप केअरिंग झालं आहे तेव्हापासून तो. चला भेटूया पुन्हा असेच गप्पा मारायला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. गुड नाईट.